नमस्कार. आपण पाहत आहात पोलीस माझा न्यूज. आज आम्ही आपल्याला उल्हासनगर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार दाखवतोय. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा हा पहा भोंगळ कारभार. मलाही माहिती आहे की आपण किती गुगल शीट केली आहे. तुम्हाला निरंतर सांगितलंय की नियर एक्सपायरी असेल, अतिशय 4 दिवसांनी एक्सपायर होणार असेल ते अजिबात यूज करू नका. सांगितलंय की नाही सांगितलंय? विजिट्स किती केलेत? मला 1 महिना झाला, त्याच्यानंतर मी किती विजिट घेऊन किती वेळा सांगितलंय. मग हे का प्रकरण घडलं? म्हणजे संपायचं होतं म्हणून कोणालाही द्यायचं असं झालंय का? या व्हिडिओमध्ये आरोग्य अधिकारी सत्यम गुप्ता हे नर्सला दमदाटी करताना दिसतायत किंवा बजावताना दिसतायत. म्हणजेच या सगळ्या प्रकरणाचं खापर हे फक्त नर्सवर फोडलं जाण्याचा हा प्रयत्न आहे. आपण नेहमी असं करतो का? मग तेव्हाच का? आणि तुम्ही एचपी मध्ये ते एक्सपायर होणार आहे म्हणून बाजूला काढलं होतं, तरी घेऊन गेलात. याच्या पुढे होणार नाही, प्रश्न निर्माण होणारच नाहीये. पण हे का झालं? तर मंडळी, हे होते आरोग्य अधिकारी सत्यम गुप्ता, ज्यांनी स्वतःच्याच तोंडातून ही कबुली दिली आहे. एक्सपायरी डेट जवळ आलेली औषधं अशा पद्धतीनं तरी सुद्धा आरोग्य शिबिरामध्ये वाटण्यात आलेली आहेत, ज्यामुळे मोठं नुकसान सुद्धा झालं असतं किंवा मग तिथे येणाऱ्या शिबिरार्थींच्या आरोग्याला किंवा जीविताला धोका सुद्धा संभवू शकला असता. यामध्ये त्या शिबिरात लाभ घेतलेल्या शिबिरार्थीशी सुद्धा, पेशंटशी सुद्धा आम्ही बातचीत केली. आमच्या इकडे शाखेच्या इथे उल्हासनगर स्टेशनच्या इथे शिबिर आयोजित केला होता. गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला ते औषधे दिले, चेकअप वगैरे सगळंच केलं त्यांनी. बीपी शुगर हे सगळं चेक केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला औषधं दिले, काही टॉनिक पण दिले. पण देताना त्यांनी ते पाहिले नव्हते, आम्हाला जे औषधं दिले ते पाहिले नव्हते, त्यांनी तसंच दिलं. आणि घरी आल्याच्या नंतर मी माझ्या भावाला ते दाखवले औषधं. महानगरपालिकेतर्फे ते आयोजित केलं होतं. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहेच म्हणजे. पण मला असं वाटतं की तुम्ही जे औषधं वगैरे देता, तुम्ही ट्रीटमेंट जर व्यवस्थित देता तर हे तुम्ही व्यवस्थित बघून द्या औषधं वगैरे. आता जसं की मला त्यांनी न बघता औषध दिलेलं आहे आणि मी घेऊन पण आली. ते मला ना त्यांनी फक्त दिवसातनं 2 वेळा औषध घ्यायला सांगितलं होतं. ते औषध मला त्यांनी 5 दिवस नव्हतं घ्यायला सांगितलं. मला जर तसं त्यांनी सांगितलं असतं तर मी अलर्ट झाली असती, ते औषध फक्त 5 दिवसच घेतलं असतं. मी त्यांच्याविषयी तक्रार नसती नोंदवली. अगदी वरच्या लेवल पर्यंतचे सगळ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. एकूणच उल्हासनगर महानगरपालिकेचा हा भोंगळ कारभार वारंवार पुढे येतोय, मात्र अक्षरशः केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र पोलीस माझा न्यूज याचा सातत्यानं पाठपुरावा करणार हे निश्चित.